एवढी फौज, एवढी गस्त, तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी, एक दरोडेखोर आणि वाटमारी करणारी टोळी, अख्खा जिल्हा वेठी सरसे, याचा अर्थ काय? व्हॉट यू फील मिस्टर दास? डोंगरवाडीच्या आबा सरपंचासह 4 पंचांना गोळ्या घालून परशा एकदा फरारी झाला. त्यानंतर ही गुन्ह्याची साखळी सुरू झाली. आणि एवढं होऊनही तो सापडत नाही. कसा बसा 4 वर्षापूर्वी सापडला. जन्मठेपेची शिक्षाही झाली. तात्यानं थोडा कुठं उसासा सोडला, तोवर परशा तुरुंग फोडून पुन्हा पळून गेला. अरे एक दरोडेखोर सापडत नाही, मग डीएसपीची 2दा बदली, 2 इन्स्पेक्टर निलंबित. अरे काय चाललंय काय? सर, डोंगर दऱ्यातले लोक त्याला देव मानतात. रोज तो मुक्कामी जागा बदलतो. कडे कपारीत डोंगर वस्तीत त्याला आश्रम मिळतो. सर, गुराख्याची पोरं सुद्धा त्याला मदत करतात. पोरं आणि गुरंढोरं काय? तो फक्त धनदांडग्यानं हात लावतो, पण गोर गरिबांना मात्र मदतीचा हात देतो. हीच त्याची स्टाईल दिसते. ही इज व्हेरी स्किलफुल डकाईत. खरंय, 2 वेळा आम्ही पुरं जंगल वेढलं होतं. धनगरांनी त्याला भाकरी दिली, पण कोणी त्याला उपाशी मरू दिलं नाही. सर, गुन्हेगार तो गुन्हेगार, मग तो गोऱ्या कातडीचा असो त्याचा काळ्या कातडीचा, त्याची कातडी सोलावीच लागली. गावकऱ्यांना म्हणावं भ्यायचं काही कारण नाही. जसं पिकलं असन तसं त्यानं आपापल्या आईपतीप्रमाणे धान्य चावडीवर आणून ठेवावं. कोणीच धान्य देत नाही दादा. देत नाही? काय रे? आम्ही काय त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलाय काय? वर्षाला तो चंदू मारवाडी तुझ्या नावावरती धान्य गोळा करतोय आणि वर पोलिसात खबर बी देतोय. चंदू मारवाड्याचं घर कुठे आहे? चंदू मारवाड्या बाहेर ये. चला रे. येळकोट येळकोट. हे कोण लोक आले? अरे आम्हाला मारू नको. आमचा काय गुन्हा? काय गुन्हा? गरीबाच्या पायाला ठेच लागली की माझ्या बी डोळ्यात पाणी येतं. माझा तरी काय गुन्हा? दादा उनको छोड़ दो उनको. माय तू आज जा, आज जा. परशा दादा, शेठ, 2 दिवसापासून उपाशी आहेत माझी माणसं. दादा, बावळीच्या डिकावाणी चिकाट आहे बेन, असं नाही ऐकायचं. जा म्हणतो ना. गोर गरिबांच्या मुंड्या मुरगाळून मिळवलंच ते काय तुझ्या मनावर घालायचं का? जातोस का नाही? अनारे ती तिजोरी खाली. अरे वर धावतो याला आसमानी तिडा. अरे बाप्पा मारो तिजोरी. हॅलो, चंदू मारवाडीच्या वाड्यात परशा शिरलाय. वर्षा, अरे वाचवा, अरे मी बरबाद करणार आहे. अरे वाचवा, धावा. अरे पोलीस पोलीस, अरे वाचवा, अरे मी बरबाद झाला. अरे पोलीस. हात होईल. खंडोबाजी आण घेऊन सांगतो. वाण बंद कर नाही तर फुकट मारशील. धावा धावा. खबर आहे साला. तरोडा चंदू मारवाडी ठार. काय करतो पेट्रोलियम ते लोक? अरे काय चाललंय काय? Where is that दिलीप पवार? May I come in, sir? Oh, you. Where is Parsha? सर, सर त्याला पकडण्यासाठी मी जीवापाड प्रयत्न केले सर. Sit down, please.
fuel till fire. Mr. Kulkarni, Sir. you are able officer. You can proceed for rain down operation. But sir, that is my area. My area. You are defaming yourself and your police station also. 10 दिवसात चौथा दरोडा, 5 रोड रॉबरीज आणि हे सारं आंबेपूर पोलीस स्टेशनच्या हातीत. I admit, sir. आणि एक लक्षात ठेवा मिस्टर पवार, आंबेपूर पोलीस ठाण्याचा चार्ज मी तुम्हाला दिला नव्हता. तुम्ही तो आपणून माझ्याकडून मागून घेतला होता. आठवतं? सर, काय सर वायरलेस. कुणाचा? DIG साहेबांचा. बघितली तुमची वर्तुकी. तुमचा चार्ज काढून दुसऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्याकडे सोपवण्याचा साहेबांचा तातडीचा हुकूम. साहेबांचं ऑब्झर्वेशन बरोबरच आहे म्हणा. तुम्हाला काय वाटतं मिस्टर जाधव? आता वरूनच आदेश आलाय तेव्हा साहेब. नाही जाधव नाही, हा मी माझा व्यक्तिगत पराभव समजेल. मला DSP भुजवराव भोसले म्हणतात. मी माणसांकडून काम करून घेतोस, पण दगडानेही बोलायला लावतो. ओके माय डिअर बॉयज, यू कॅन गो. थँक्यू सर. मिस्टर पवार, तुम्ही का थांबला? काकासाहेब, मीटिंग मध्ये बरंच ओठावर आलं होतं माझ्या. सगळं पोटात गिळलं मी. तुझ्या जागेत दुसरा कोणी ऑफिसर असता ना, तर चांगला लेफ्ट अँड राईट घेतला असता. सर, तुमचं माझ्यावरचं प्रेम फार दिवस टिकेल असं वाटत नाही पोरं. तुझ्या बाबाची वर्तणुकी काही तुझ्यात दिसत नाही. सर, मीही कर्तव्यात कमी पडलेलो नाही सर. अरे मग दरोडे कसे पडतात? सर, वाघाला पकडण्यापेक्षा अस्वलाला जखडणं अवघड असतं सर. कारण वाघ मर्द असतो, अस्वल ढोंगी असतं सर. त्या परशाच्या नाकात वेसण घालून त्याला अस्वलासारखा तुमच्या समोर थैथे नाचायला नाही लावला तर नावाचा दिलीप पवार नाही मी. घ्या पवा, गोड गोड पवा, अरे पवली आली. पवा घ्या पवा, आली रे आली. अरे पवली आली. ओ पवा घ्या पवा, गोड गोड पवा. ओ पवली आली हो, आली 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 आली. पवली आली हो. पाहुणे कसे दिले? देवळात जावा, घंटा पडवा. पंचकन्या स्मरणी. आली 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 आली. पवली आली हो. ए पोरा, अरे पवा घे की. हा? घे ना. अगं पुरी, पवा कसा? घरात बसा न पाकळ्यात कसा. आबा. आली 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 आली. पवली आली हो. आली 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 आली. पवली. कस्तुरी, पवा वाचतो का? वाचतय की. घ्या की. वाटायला लाव का? हा? मोठ्या? ए, टाकूच्या. ए, मेल्या. जमायला लई हुशार. फुले खान. व्हेरी व्हेरी गुड साहेब. येऊन जा याला. साहेब 420 पुरीची काळ काढतो. थँक्यू. घ्या की. साहेब 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 साहेब. ये माझे आये ग. बाजारात एक साहेब मला भेटला ग. तो तुला जावई म्हणून शोभल ग.
म्हणतेस? सांग बघू, राखू की मैना मैना आणि सूर की पेटी? पेटी. पेटी चुकला. तुझी अक्कल मोठी. अरे राखू शिवाय मैनेला आणि सुरांशिवाय पेटीला विचारतो कोण? एनिवे, चलो सरकार, बरखुरदार इंस्पेक्टरी अंबेपुर, आपका खाना तैयार है. तू जेवून घे. इन्स्पेक्टर दिलीप पवारांचा आज मूड दिसत नाही. अगं तो रेंदाळचा दरोडा, ती रोजची वाटमारी, जीवापाड प्रयत्न करतोय पण यश हाताला येत नाही ग. खचत चाललोय ग. दिलीप, असं बोलायचं नाही. हं, बघतोयस ना तुझ्या वीर पप्पांचा फोटो? गलबतासह त्यांनी स्मगलर्स जाळले. स्वतःच सर्वस्व कर्तव्याच्या आगीत स्वाहा केलं पण माघार घेतली नाही. अगं पण मला तुला काय माहितीये माझा दिलीप किती शूर आणि पराक्रमी येते? ये बस. हे बघ, हे त्याचं विजयी संचलन. खतरनाक स्मगलर सिल्वेस्टर याला चिथापीने कैद केल्याबद्दल इन्स्पेक्टर दिलीप पवार यांचा सन्मान गृहमंत्री नामदार विठ्ठल अण्णा पाटील खंडेराजुरीकर यांचे शुभहस्ते होत आहे. संध्या, किती चांगले दिवस होते ना ते. म्हणजे अरे दिलीप, तसे दिवस अजूनही उगवतील. संध्या, अशीच उभी राहशील ना माझ्या पाठी? का ग, असायला काय झालं? तुम्ही पुरुष मोठे बनेल असता आणि धोरणी सुद्धा. अरे अरे अरे, हो, संकट काळात एकीला म्हणाल माझ्या पाठीशी उभी राहतेस ना, आणि संकट टाळ्यावर तिसरीलाच पोटाशी धराल. हो, पण संध्या बघ, डोकं फिरवू नको तुझ्या जाती. ए दिलीप, अरे ताट वाढलीत, चला या या लवकर ये. संध्या चल बस, बसा. दिलीप, अरे जेवत का नाहीस तू? काय रे, भांडण बिंडण झालं का भाऊसाहेबांशी? आत्या, हे पोलीस खातं म्हणजे नुसतं टेन्शन. अरे जरा ध्यान देऊन काम करावं रे पोरा. बघा ना आत्या, आमचा वाघ कसं शेळीसारखं मऊ दिसतोय. संध्या, तुला सांगतो उगाच काहीतरी बोलायचं नाही. अरे तुम्ही दोघं कशासाठी भांडायला लागलाय? काय रे? बघा ना. अगं आई, यांना फुक्कटचा जावई मिळतोय ना म्हणून हे ए, फुक्कटचा काय रे? तुझ्या पप्पांच्या नंतर तुला लहानाचा मोठा कुणी केला? माझ्या पप्पांनीच ना. आणि तुझ्या आईच्या मागे तुझा सांभाळ कोणी केला? माझ्या आईनेच ना. बघ बघ, भांडणाला सुरुवात तू कर. अरे अरे, उगीच उणे दोणे काढून भांडू नका. अरे तुम्हा दोघांनी लहानाचं मोठं मीच केले ना.